सप्रेम जय भीम। आज आपण लुंबिनी गार्डन या ठिकाणी पुण्यामध्ये पुण्याचे उपमहापौर माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देंडे सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आत्ता येणारा भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा मानवंदनेसाठी लाखो जनता या ठिकाणी येणार आहे। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या संघ आहेत डॉक्टर सिद्धार्थ देंडे सर। जय भीम सर। सविनय जय भीम, सर्वांना जय भीम। सर, आपण आता भीमा कोरेगाव 1 तारखेला तर भीमा कोरेगावचा जे कार्यक्रम आहे विजयस्तंभाला मानवंदन द्यायला माणसं आहे, तर त्या माणसांना आपण काय संदेश देणार आहात? सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम या शौर्य दिवस आपला विजय दिवस जो आहे त्या 1 जानेवारी 2024च्या मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो। 206वी ही शौर्य दिनाची गाथा ही आपणा सर्वांना माहिती आहेच। या ठिकाणी गेल्या 4 ते 5 वर्षापासून या विजयस्तंभाची माहिती ही जगभर ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून गेलेली आहे आणि आज मितीला गेल्या वर्षी जवळजवळ 12 लाख लोक या ठिकाणी आली होती। जो LIBचा आकडा आहे किंवा जो प्रशासनाच्या वतीने गुप्त माहिती जी आपल्या गुप्तचर खात्याने दिलेली आहे किंवा पोलीस खात्याने दिलेली आहे, IBने दिलेली आहे, जवळजवळ 25 ते 30 लाख अनुयायी 1 जानेवारी 2024ला भीमा कोरेगाव या विजयस्तंभाला मानवंदना देण्याकरता आणि त्याचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी येणार आहेत। मुळातच हा इतिहास जो आहे तो नेमका काय आहे ह्याच्याबद्दल अनेक माध्यमांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे एक आयडियोलॉजी म्हणा, इझम म्हणा, हे किंवा इतिहासामधले दाखले देऊन हे सांगितलं जातं। पण बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या विजयस्तंभाला भेट दिली आणि त्याचा एक खरा इतिहास काय आहे हे जगासमोर आणलं, तोपर्यंत हा विजयस्तंभ ह्याच्याबद्दलची माहिती ही कुठेही मेनस्ट्रीम मीडियामधनं जात नव्हती। त्याची माहिती बाबासाहेबांनी तिथे मानवंदना द्यायला आल्यानंतर ही संपूर्ण जगासमोर मांडली आणि पुरातत्व विभाग असेल किंवा इंग्रजांचे जे दस्तावेज आहेत त्याची माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की 206 वर्षापूर्वी 1818मध्ये एक लढाई या ठिकाणी त्यावेळेसची इंग्रजांची जी इन्फंट्री होती त्यांच्यामध्ये आणि या ठिकाणच्या पेशव्यांमध्ये झालेली होती, मराठ्यांच्या विरोधात झाली नव्हती। हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। पेशव्यांच्या विरोधामधली लढाई होती ही आणि त्या काळामध्ये पेशव्यांच्या जी काही जुलमी राजवट होती ज्याच्यामध्ये माणसामध्ये जो भेद होता त्या भेदामध्ये ह्या इंग्रजांच्या इन्फंट्रीमध्ये सर्व जाती धर्माची लोक होते हे आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल। यामध्ये मराठे पण होते, मुस्लिम पण होते, ख्रिश्चन पण होते आणि बहुसंख्य अस्पृश्य समाज हा प्रामुख्याने त्यावेळेस या इंग्रजांच्या इन्फंट्रीमध्ये होता आणि त्यांनी ही जी लढाई लढलेली आहे ती लढाई 1818मध्ये जी झालेली होती ती भीमा कोरेगावच्या तीरावरती झाली होती आणि ती लढाई अब तक 56 ही जी काही एक वाक्य रचना आलेली आहे तर एक सैनिक जो होता त्या इन्फंट्रीमधला जो त्यावेळेसचा महार होता त्या एक सैनिकाने 56 पेशव्यांच्या ह्या काफिल्यामध्ये सैनिकांमध्ये असलेले जे त्यांचे लोक होते त्यांची कत्तल त्यांनी केली होती। तहान भूक सर्व हरपून एकच मनाशी जिद्द बाळगून की आपल्यावर जो अन्याय झाला आहे त्याचा बदला घेण्याकरता आणि त्याला कुठं ना कुठंतरी ही सुडेची भावना जी आहे ती मनामधनं ही शरीर रूपामधनं ही त्या लढाईच्या रूपामध्ये आली आणि 1 जानेवारी 1818ला पेशव्यांचा नायनाट या ठिकाणी झाला। पेशवे हरले आणि या ठिकाणी त्यावेळेसचे शूर महार हे विजयी झाले।
हे या ठिकाणी आवर्जून सांगायला पाहिजे. आणि त्यावेळेस जे जे लढाईमध्ये होते, पुरातत्व विभागाकडं आज देखील उपलब्ध आहे. पुरातत्व विभागाकडे आज देखील ती डॉक्युमेंटरी उपलब्ध आहे. ते सर्व दस्तावेज उपलब्ध आहे की त्याच्यामध्ये कोण कोण लढलेलं होतं. जे सिद्धनाग होते ते सर्व सिद्धनाग हे पूर्वीचे महार होते, कारण त्यांना ती उपाधी सिद्धनागाची मिळायची, म्हणून त्यांचं आडनाव प्रत्येकाचं सिद्धनाग होतं. आणि नाग म्हणून हे सगळे नागवंशीय सर्व जी भारतामधले आहेत त्यांची लढाई ही पेशव्यांच्या विरुद्ध झाली होती. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा आवर्जून या ठिकाणी सांगावासा वाटतो की आत्ता जो भेद चालू आहे की नाही, हे मराठ्यांच्या विरुद्ध इंग्रजांनी केलेली नाही. ही इंग्रजांनी मराठ्यांच्या विरुद्ध केलेली लढाई मुळातच नव्हती. ही पेशव्यांविरुद्ध इंग्रजांमधले जे आपलेच भारतीय आहेत त्यांनी केलेली लढाई होती. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळं ह्या लढाईला कुठेही आपल्या देशाच्या विरोधातली लढाई वगैरे असं जे काय संबोधलं जातं ते मुळातच नाही आहे. देशामधली जातीभेदामधली जी अराजकता आहे त्याची ही लढाई आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी आत्ता आवर्जून सांगावासा वाटतो की ती जी जागा आहे ती संपूर्ण केंद्र शासनाच्या आपल्या आधिपत्याखाली आहे. हे आवर्जून आपण समजून घ्यायला पाहिजे. तो जो परिसर आहे त्या परिसरामध्ये माळवतकर नावाचे त्यावेळेसचे जे शिपाई आहेत जे ह्या लढाईमध्ये पण होते, तर त्या माळवतकरांना त्या ठिकाणी इंग्रजांनी देखरेख करायला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि त्यांना त्या ठिकाणी 50 एकर जमीन पण दिली होती, ज्याची मालकी त्यांच्याकडं वेगळी आहे. परंतु ह्या माळवतकरांनी आपल्या इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या बळी पडून आपल्याच लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि कोर्टामध्ये स्टे आहे. त्या ठिकाणी निकाल 2 झालेले आहेत, जे खालच्या कोर्टामध्ये महसूलकडे पण आणि आपल्या जिल्ह्याच्या याच्यामध्ये पण ते निकाल हे शासनाच्या बाजूने लागलेले आहेत. आणि माळवतकरांचा कुठेही त्यांचा त्या स्तंभाच्या जागेवरती काही संबंध नाही हे प्रूव्ह झालेलं आहे. त्या ठिकाणी जे आपले ॲडव्होकेट हे लढतायत बनसोडेजी, त्या बनसोडेजींनी अतिशय क्लिअर सगळ्यांना संपूर्ण जगाला हे जो काही इतिहास आहे महसुलीचा तो सगळा या ठिकाणी उजागर केलेला आहे. अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की माळवतकरांचा अर्थार्थी त्या जागेवरच्या मालकीचा काही संबंध नाही आहे. आता जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हायकोर्टामध्ये फायनल जजमेंट होईल त्याचं. त्यामुळं जगामध्ये दूध का दूध पाणी का पाणी हे कळेल आणि त्याची मालकी शासनाकडे येईल. आणि एकदा हा जागेचा वाद मिटला तर आपल्या राज्य सरकारने आणि प्रामुख्याने इथे जे कलेक्टर होते राम असतील किंवा आत्ताचे डॉक्टर राजेश देशमुख असतील, ह्यांनी एक आराखडा तिथे या विजयस्तंभाचा तयार केलेला आहे. तो राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित पण झालेला आहे. या राष्ट्रीय स्मारकाचं संवर्धन करण्याकरता आणि एक जगामध्ये वेगळं मॉन्युमेंट असावं ह्याकरिता जो 100 कोटीचा निधी राज्य शासनाने दिलेला आहे. गेल्या 4 वर्षापासून तो निधी तसाच पडून आहे. फक्त ही कोर्ट केस असल्यामुळं त्या निधीचा वापर अजून केलेला नाही आहे असं आम्हाला सांगितण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी आम्ही वारंवार ही मागणी राज्य शासनाकडे केलेली आहे की कोणताही प्रोजेक्ट जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल त्याच्यावरती एक सक्षम अधिकारी असणं गरजेचं आहे. जसं पुणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याकरता SRA झोपडपट्टी प्राधिकरण स्थापन झालं. PMPL बसेस सेवा वेगळी चालावी म्हणून PMPL स्थापन झालं. तिथं वेगळे CEO आहेत. जसं मेट्रो चालू झाली, मेट्रोचा प्रोजेक्ट म्हणून मेट्रोला वेगळी मान्यता दिली, ते SPV म्हणून केलं, त्याला एक वेगळी मान्यता आहे. किंवा PMRD केलं, त्याला वेगळी मान्यता आहे. तसं आमचं या ठिकाणी राज्य सरकारकडं म्हणणं आहे, मागणी आहे. ती राज्य सरकार दरबारी आपण आवर्जून ही सांगावी की भीमा कोरेगाव विजयस्तंभ जो आहे त्या विजयस्तंभाचा आराखडा जो तयार केलेला आहे, ज्याच्याकरता 100 कोटी रुपये निधी दिलेला आहे, ज्याचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे, तो एक्झिक्यूट करण्याकरता समाज कल्याणचे आयुक्त आहेत त्यांना
CEO करून हा प्रोजेक्ट म्हणून SPV म्हणून मान्यता राज्य सरकारने द्यावी, जेणेकरून भवितव्यामध्ये नुसत्या 1 जानेवारीला तिथं लोक अभिवादन करायला येत नाही. आत्ताचा रिपोर्ट आहे, दर दिवशी अख्ख्या जगामधनं कोणी ना कोणीतरी या राष्ट्रीय स्मारकाला, विजयस्तंभाला भेट द्यायला येत असतात आणि इथला इतिहास काय आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर राज्य सरकारकडं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे, इवन आठवले साहेबांनी केंद्रामधनं हा राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावा म्हणून जर पाठपुरावा केला आणि त्याला मान्यता मिळाली, तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी राज्याचे जे पालकमंत्री आहेत तेच वित्तमंत्री पण आहे अजितदादा पवार, तर त्यांनी देखील पुढाकार घेऊन आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब असतील, त्यांनी हा भीमा कोरेगावचा 1 जानेवारीचा जो विजय दिवस आहे त्या दिवसाच्या आधी ही घोषणा करावी की ह्या विजयस्तंभाच्या जागेवरती जो विकास आराखडा तयार केलेला आहे त्याच्याकरता स्पेशल पर्पज व्हेकल किंवा प्रोजेक्ट म्हणून त्याला आम्ही मान्यता देत आहोत. तसं नोटिफिकेशन त्यांनी करावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी राज्य सरकारकडे करत आहोत. सर, या ठिकाणी आत्ता मध्यंतरी फेसबुकमध्ये याच्यावर जे काही मध्ये आलेलं आहे की ते बार्टीचा जो निधी आहे तो या ठिकाणी फक्त जेवणाकरता काही करोड रुपये खर्च करतात, म्हणजे हा कितपत योग्य आहे? नाही, मुळातच एक समजून घ्यायला पाहिजे. मी राज्य सरकारमध्ये जे आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या बद्दल, अण्णाभाऊ साठेंबद्दल किंवा इतर कोणत्या महात्मा फुलेंबद्दल महापुरुषांना तुम्ही जातीच्या चौकटीमध्ये तुम्ही बंदिस्त करू नका. हे का सांगतो? बाबासाहेब हे जगामधले व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं बाबासाहेबांकरता स्पेशल कॉम्पोनंट प्लान किंवा मागासवर्गीयांकरता उपलब्ध असलेल्या विशेष घटक योजनेमधून निधी देणं हे योग्य नाही आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. बाबासाहेब हे काय एका जातीमध्ये बंदिस्त राहणारं व्यक्तिमत्व नाही आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी ज्या ज्या स्थळांना भेट दिली त्या सर्व स्थळांना मान्यता देऊन त्याच्याकरता निधी हे मागील काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बडोले हे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी निधी आणला, परंतु तो निधी परत एकदा समाज कल्याणच्या माध्यमातून विशेष घटक योजनेमधनं आला तो. तर हा जो रोष आहे, बार्टीचं मूळ काम काय आहे? बार्टीचं मूळ काम आहे सर्व मागासवर्गीयांच्या विविध योजनांकरता एक प्लॅटफॉर्म तयार करणं, एक स्टडी सर्कल तयार करणं, एक सर्वे करणं, एक रिपोर्ट तयार करणं, ॲनालिसिस करणं आणि मागासवर्गीयांच्या एकंदरीतच आर्थिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरता आणि त्यांचं समानतेकडं जो मूळ उद्देश आहे त्याच्याकरता जे धोरणं आखायची त्याच्याकरता हे काम करणं बार्टीचं काम आहे. मुळात जो 60 लाखाचा निधी या ठिकाणी जेवणावळी घालायला जे करणार आहेत ते कुठेतरी चुकीचं आहे असं या ठिकाणी अनेक आंबेडकराईट मंडळींचं म्हणणं आहे. त्याचं कारण तसं आहे. त्याचं कारण असं आहे, बार्टीच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते ती स्कॉलरशिप अनेक विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि ही स्कॉलरशिप पोस्ट मॅट्रिक्युलेट स्कॉलरशिप असेल, उच्च शिक्षणामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल, हे अनेक स्कॉलरशिप हे विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही, 2-2 वर्ष थकीत असतात. त्यामुळं मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणजे मुलं शिक्षणापासून वंचित राहिली तरी चालेल, परंतु तो निधी जर इथे फक्त नियोजनावर खर्च होत असेल 1 जानेवारीच्या, तर मात्र सर्व आंबेडकरी समाज ह्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी विरोध करत आहे. माझंही या ठिकाणी राज्य सरकारला एक विनंती आहे की आपण जेवणावळी कृपा करून न घालता विशेष घटक योजनेमधनं 1 जानेवारीचा प्रोग्राम न करता हा राज्य सरकारचा सांस्कृतिक विभागामार्फत आपण हा निधी जो आहे तो उपलब्ध करून द्यावा आणि त्याचं अंमलबजावणी करायची जबाबदारी गेल्या वर्षापासून माननीय जिल्हाधिकारी हे यांची जी प्रशासकीय समिती आहे 1 जानेवारीच्या नियोजनाची
त्यांच्यामार्फत करावा, ही काल एकमुखी मागणी मी आणि सर्व आंबेडकरी आलेले कार्यकर्ते, संस्था, पक्ष, संघटना यांच्या वतीने मी जिल्हाधिकारी आणि उपस्थित असलेल्या सर्व प्रशासनाकडे केलेली आहे. आणि त्यांनी काल शब्द दिला आहे की ते स्वतः शासन दरबारी ही भूमिका मांडतील की 1 जानेवारीचा जो निधी आहे तो बार्टीमार्फत न देता राज्य शासनाने एक वेगळा विशेष निधी म्हणून तो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सांस्कृतिक विभागामार्फत तो विशेष निधी हा आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तो जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा आणि त्याचा विनियोग जो आहे तो 1 तारखेच्या नियोजनाकरता करावा. 1 जानेवारी 2024ला भीमा कोरेगाव या ठिकाणी विजय स्तंभाला मानवंदना द्यायला यावेळेस 25 ते 30 लाख आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी जगभरातनं येत आहे. काल बैठकीमध्ये पण हा विषय आला. या ठिकाणी एक मुद्दा आवर्जून सांगू इच्छितो. गेल्या 3 दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळं 1 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये देखील कोरोना आलेला आहे. आरोग्य विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचा परिणाम ह्या विजयस्तंभाच्या 1 जानेवारीच्या ह्या नियोजनामध्ये येणाऱ्या अनुयायांवरती होऊ नये ह्याच्याकरता आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत, सॅनिटायझर्सची उपलब्धता असेल, मास्कची उपलब्धता असेल, वॅक्सिनेशनचा काय प्रोग्राम असेल किंवा इतर काही प्रिकॉशनरी मेजर्स असतील, ते सर्वची जबाबदारी त्यांनी घ्यावी एवढं या प्रसंगी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. तर आपणही त्याची दखल या आपल्या चॅनलच्या मार्फत करावी अशी मी या ठिकाणी एक विनंती करतो. आणि अजून एक मुद्दा जो सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे की मराठा समाजाचं आरक्षणाकरता आंदोलन चालू आहे. OBC समाजामध्ये त्यांना घ्यायचं का नाही त्याच्यावरती 2 महाराष्ट्रामध्ये एक वेगवेगळे विभाग पडलेले आहेत. डेडलाईन दिलेली आहे 24 तारखेपर्यंतची जरांगे पाटलांनी. या ठिकाणी त्या परिसरामध्ये हे जे काही 25-30 लाख अनुयायी येणार आहे, ह्या मी गृह खात्याला आवर्जून या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो की 24 तारखेनंतर जर महाराष्ट्रामध्ये वातावरण जर समजा वेगळ्या पद्धतीने थोडं तंग झालं तर त्याचा परिणाम ह्या 1 जानेवारीच्या भीमा कोरेगावच्या नियोजनामध्ये येणाऱ्या अनुयायांवरती होऊ नये आणि त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये ह्याची दक्षता गृह खात्याने घ्यावी अशी मी विनंती करतो. कारण आंबेडकरी समाज हा अनुशासनप्रिय आहे, संविधानाला मानणारा आहे. संविधानाप्रमाणे ज्याला ज्याला आरक्षण पाहिजे, घटनेच्या तरतुदीप्रमाणे संविधानाच्या चौकटीमध्ये त्यांना आरक्षण प्रत्येकाला मिळावं ही आंबेडकरी समाजाची भूमिका ही प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक पक्षांनी, प्रत्येक समाज बांधवांनी ही वेळोवेळी जाहीर केलेली आहे. मग ते मराठाचं आरक्षण देण्याचा मुद्दा असेल, OBCचा आरक्षणाचा मुद्दा असेल, कोणताही मुद्दा असेल, हा सामोपचारानेच तो तिढा सोडवावा अशी विनंती या ठिकाणी सगळेजण करत आहे. आणि ह्या 1 जानेवारीच्या कोणत्याही कार्यक्रमावर ह्याचा काही परिणाम होऊ नये आणि काही अनुचित प्रकार होत असेल तिथं त्याला पायबंद घालायची जबाबदारी गृह खात्याची आहे आणि त्यांनी त्वरित ती पावलं उचलावी अशी विनंती या ठिकाणी आवर्जून मी करू इच्छितो.